रिक्षा चालवतात ना? हो, रिक्षा चालवतात. त्यात माणसं मरू शकतात ना, मेल्यावर प्रशासन येऊन काय फायदा. हे बघा, त्याचा गर्डर पण हलतोय तो. इथे कोण आहे नॅशनल हायवेला? ते शिवतारे म्हणून होते ते, म्हणजे शिवतारे माहीत नाही, ही कंपनी कुठली तरी वेगळी आहे. KTL वाल्यांकडे आहे एवढं मला माहिती आहे. तिकडून हे तर हे साधारणतः 2-3 दिवस झाले त्याला चीर गेलेली आहे आणि हे पूर्ण हालतं. मोठ्या हेवी गाड्या गेल्या ना ते हालतं आणि आम्ही याच्यावरूनच प्रवास करतो. म्हणजे आमचा समजा जीव गेला तर गेला, पण नाक लोकांचा जीव जाऊ शकतो इथं. याच्याकडे प्रशासनाने बघावं आणि ह्या ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं त्यांची जबाबदारी आहे. आणि जीव गेल्यानंतर ते प्रेसवाले येतील, अन्य नेते पुढारी सगळे लोक येतील, पण ह्याचं कोण बघणार? आजची दुरावस्था आहे. ह्याच्या खालच्या बाजूला जुना ब्रिज आहे साहेब, म्हणजे आम्ही इथेच व्यवसाय करतो, मी 10-15 वर्ष रिक्षा चालवतोय. त्याच्या खालच्या बाजूला ब्रिटिशांनी बांधलेला पूल आहे, त्याचे अजून दगड हललेले नाही आणि हा आत्ता नवीन लेटेस्टमध्ये बनवलेला आहे आणि बांधून सुद्धा याला बघा चीर गेले. आता गाडी गेली ना तर गाडी हलते आहे बघा, तो ब्रिजचं आहे मधलं हे हलतं आहे आणि हे पडल्यानंतर लोक येऊन काय त्याला श्रद्धांजली देऊन उपयोग नाही. हे लोकांचं आत्ता रनिंगमध्ये काय ते बघा. ही आम्हाला शासनाला किंवा राजकारणी लोकांना किंवा मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की याच्याकडे कोकणाकडे लक्ष द्या. तुम्ही कोकणातलेच आहेत आणि याच्याकडे लक्ष द्या. सर्वसामान्यांचा जीव जाण्यापासून वाचवा अशी आम्ही शासनाला विनंती करतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.